हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण आषाढी एकादशी स्पेशल थाळी बनवणार आहोत. त्यासाठी आपण साबुदाणा आप्पे बनवणार आहोत. त्यासाठी 1 वाटी साबुदाणा भिजलेले घेतलेले आहेत, शेंगदाण्याचा कूट, मीठ, हिरवी मिरची आणि 1 उकडलेला बटाटा. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी साबुदाणा तांदूळ घेतलेले भिजवून, चवीनुसार मीठ, वाटून घेतलेली हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट 2 चमचे, मॅश करून घेतलेला हाताने बटाटा 1, मिक्स करून घेणार आहोत. आता आपण आप्पे पात्र ठेवलेलं आहे गॅसवरती, त्याला सगळीकडून थोडंसं तूप लावून घेणार आहोत. तूप नाही तर तेल पण तुम्ही लावू शकता. आपण हे शेंगदाण्याचा कूट, बटाटा, हिरवी मिरची आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. साबुदाणे याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तेल टाकून तापवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे बनवून घेतले छोटे छोटे बॉल ठेवून घेणार आहोत. आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिट बारीक गॅसवरती ठेवणार आहोत. आपण जे आप्पे पात्रात आप्पे करायला ठेवले होते साबुदाण्याचे ते पाहूया. छान वाफ आलेली आहे. आपण आता चेक करूया. आपण आप्पे आता चेक करून घेऊया सर्व. छान दोन्ही साईडने भाजून घेऊया. आता आपण आपले सर्व आप्पे पलटी मारून घेतलेले आहेत. आपण थोडंसं त्याच्यावरती तूप सोडून घेणार आहोत. तर आपण त्याच्यावरती 10 मिनिटे झाकण ठेवून परत एक वाफ काढून घेणार आहोत. आपण आषाढी एकादशी स्पेशल थाळी बनवणार आहोत. त्यासाठी आपण गुळदाणे बनवणार आहोत. त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 वाटी गूळ. आपण ह्या शेंगदाण्यांचे वरचे साल काढून घेणार आहोत. आपण गुळदाणे बनवणार आहोत, त्यासाठी आपण शेंगदाण्यांचे साले काढून घेतलेले आहेत. हे 1 वाटी गूळ पण घेतलेला आहे, तो कढईमध्ये टाकून घेणार आहोत. तो मेल्ट करून घ्यायचा. आपण जो गूळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा तूप टाकून घेणार आहोत आणि हे सर्व छान मेल्ट करून घेणार आहोत. आपण जो गूळ सर्व वितळून घेतलेला आहे, आपण त्याचा पाक आलाय का पाहूया. त्याचा पाक आलेला आहे. आपण टणक गोळी झालेली आहे. आपण त्याच्यामध्ये जे शेंगदाणे घेतलेले होते ते शेंगदाणे टाकून घेणार आहोत. साल काढून घेतलेले सर्व एकसारखे मिक्स करून घेणार आहोत. आपण हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचं. सर्व गुळामध्ये शेंगदाणे कोट करून घेतलेले आहेत. आपण पोळपाटाने बेलण्याला तूप लावून घेतलेला आहे.
आपण याच्यावरती मिश्रण ओतून घेणार आहोत गुडदाणीचं. आपण हे सर्व पसरवून घेणार आहोत, लाटून घेणार आहोत. आपण आपली गुडदाणी मीडियम साईजची लाटून घेतलेली आहे. पण थोडीशी थंड असं झाल्यानंतर आपण कट करून घेणार आहोत. आपण आता हे कट करून घेणार आहोत. थोडंसं थंड झालेलं आहे. आपण ह्याला असे कट मारून घेणार आहोत. गुडदाणीला आता आपली गुडदाणी कट करून झालेली आहे. आपण काढून घेऊया. आपण आषाढी एकादशी स्पेशल राजगिरा लाडू बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य, आपण राजगिरे भाजून घेतलेले आहे. 2 वाट्या राजगिरे, त्यासाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण आता कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण जो 1 वाटी गूळ घेतलेला आहे तो टाकून घेणार आहोत. तो गूळ छान वितळून घ्यायचा. आता आपण आपला गूळ मेल्ट करून घेत आहोत. तर आपला गुळाचा पाक करून तयार झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये आपले शेंगदाणे, ज्या लाह्या घेतलेल्या आहेत त्या लाह्या आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत सर्व. गॅस चालूच ठेवायचा आहे. ह्याच्यामध्ये आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत. आपण हे सर्व मिश्रण परातीमध्ये एका ओतून घेतलेलं आहे. त्याचे एकसारखं करून घेतलेलं आहे. आपण त्याचा आता लाडू वळून घेऊया. आपण एक लाडू त्याचा छानसा असा लाडू वळून घेतलेला आहे. अशा प्रकारे सर्व आपण लाडू वळून घेणार आहोत. आपण आषाढी एकादशी स्पेशल थाळीमध्ये खिचडी बनवणार आहोत. त्यासाठी आपण 1 छोटी वाटी शाबू तांदूळ भिजवून घेतलेले आहेत. शेंगदाण्याचा कूट, कट करून घेतलेली 2 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ. आता आपण खिचडी बनवूया. आपण गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे. आता आपण कट केलेली मिरची टाकून घेणार आहोत. आता मिरची थोडी फ्राय करून घेऊया. चवीनुसार अर्धा चमचा मीठ, त्याच्यामध्ये जे अर्धी वाटी शाबू तांदूळ घेतलं होतं ते, आपण शेंगदाण्याचा कूट, पण छान एकसारखी मिक्स करून घेणार आहोत. आपण आता खिचडी थोडीशी परतून घेणार आहोत. झाकण ठेवून आपण 10 मिनिट एक वाफ देऊन घेणार आहोत खिचडीला. आता आपली खिचडी तयार झालेली आहे. आपण ही खिचडी काढून घेऊया. आपण आषाढी एकादशी स्पेशल थाळी बनवणार आहोत. त्यासाठी आपण सुरुवातीला ॲपल मांडून घेणार आहोत. राजगिरा लाडू, राजगिरा कूट, खिचडी, आप्पे,
आप्यांसोबत खाण्यासाठी दही, जी चिक्की केलेली आहे ती चिक्की, ड्रायफ्रूट्स मध्ये काजू, खजूर, काजू आणि बदाम आणि एक केळं. आपली आषाढी एकादशी स्पेशल थाळी तयार झालेली आहे.